शिवामुठीची कहाणी सोमवारची शिवामुठीची। ऐका शिवामुठी तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथं एक राजा राज्य करीत होता। या राजाला 4 सुना होत्या। 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती। आवडत्या सुनेचा तो चांगला प्रतिपाळ करी। नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडभरड, राहायला गुरांचं बेंड दिलं, गुराख्याचं काम दिलं। पुढं श्रावण मास आला। पहिला सोमवाराला ती राणी गेली। नागकन्या देवकन्यांची भेट झाली। त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामुठ मातो। यानं काय होतं? व्रताराची भक्ती वाढते, इच्छित कार्य सिद्धीत जातं। मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील माणसांपासून सुख प्राप्ती होते। मग त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? ती म्हणाली, मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते। त्याबरोबर ती देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या। नावडती म्हणाली, काय ग बायांनो, कसला वसा बसता? आम्ही शिवामुठीचा वसा बसतो। त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावं, बेलाची 2 पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं म्हणावं, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा। सासू सासऱ्या धीरा जावा, धीरा भावा, नंदा जावा, व्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा। असे म्हणून तांदूळ व्हावे। सकाळ संध्याकाळपर्यंत उपवास करावा। उष्टपाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपवास नाही निभवला तर दूध प्यावे। संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यात तीळ, तिसऱ्यात मूग, चौथ्यात जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे। पहिल्या सोमवारी सर्व साहित्य देवकन्या नागकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपवास केला। जावानंदांनी उष्टपाष्ट पान दिलं, ते तिनं गायला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला। नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं। पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा। सासू सासऱ्या धीरा भावा, नंदा जावा, व्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा, असं म्हणून तिनं वाहिलं। सारा दिवस उपास केला, शंकराला बेल व्हायला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, 6 वाघ आहेत, तिथं माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागं चालली। नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही। त्यांना काटे कुठे पुष्कळ लागले। नावडतीची दया आली। आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाची प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्या यांच्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले। रत्नजडिताचे खांब झाले। हंड्या झुंबर लागली। स्वयंभू महादेवाची पिंड झाली। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंध फूल वाहू लागली। नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा। सासू सासऱ्या धीरा जावा, धीरा भावा, नंदा जावा, व्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा, असं म्हणून शिवाला मूग वाहिले। राजा मोठा आनंद झाला। नावडतीवर प्रेम वाढलं, दागिने ल्यायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला। नावडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली। इकडं तिकडं देऊळ अदृश्य झालं। राजा परत आला। माझं पागोटं देवळी राहिलं, देवाकडे आणायला गेला। तो तिथे एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंड आहे। आपण केळीची पूजा केली, जवळ खुंटीवर पागोटा आहे। तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं, हे कसं झालं? माझा गरीबाचा हाच देव, मी त्याची प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिलं। सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं। नावडती होती ती आवडती झाली। जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरे सुपळ संपूर्ण। बेल वाहताना मंत्र म्हणावा, त्याचा पण व्हिडिओ दिलेला आहे। माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर। प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर।